नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन। रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातून मोठ्या प्रमाणात स्फोटकं जप्त करण्यात आली आहेत। माणगाव पोलिसांनी स्फोटकांची अवैधपणे वाहतूक करणाऱ्या बोलेरो गाडीला जप्त केलंय। या वाहनातून तब्बल 12 लाख रुपयांची स्फोटकांची वाहतूक केली जात होती। या गाडीमध्ये डिटोनेटरसह जिलेटिन कांड्या सापडल्या आहेत। या कारवाईत माणगाव पोलिसांनी 3 आरोपींना ताब्यात घेतलंय। अवैध स्फोटक पदार्थांची वाहतूक एका बोलेरो मधून केली जात असल्याची गोपनीय माहिती माणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांना सूत्रांकडून मिळाली होती। माहिती मिळताच शनिवार दिनांक 23 डिसेंबर रोजी सकाळी पोलीस पथक माणगाव निजामपूर मार्गावर कारवाई करण्याकरता रवाना झालं। या मार्गावर पांढऱ्या रंगाचा बोलेरो टेम्पो क्रमांक MH12 SF 4322 हा संशयित दिसून आल्याने पथकातील अधिकाऱ्यांनी अंमलदार यांनी बोलेरो थांबून झडती घेतली असता गाडीमध्ये 10,800 रुपये किमतीचे एकूण 4 बॉक्स इलेक्ट्रिक डिटोनेटर आणि 1,70,000 किमतीचे जिलेटिन कांड्यांचे 50 बॉक्स मिळून आले। याबाबत विचारणा केली असता आरोपींकडून उडवाउडवीची उत्तरं देण्यात आली। तसंच या ठिकाणी येता पाली आणि पेण येथे देखील स्फोटकं दिली असल्याची माहिती पकडलेल्या आरोपींनी दिली। या माहितीच्या आधारे माणगाव पोलिसांनी पाली आणि पेण येथून आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून एकूण 1500 किलो वजनाचे जिलेटिन आणि डिटोनेटर बॉक्स अशी स्फोटकं हस्तगत करण्यात आली। माणगाव पोलिसांनी ही धडाकेबाज कारवाई केली असून आरोपी विक्रम गोपाळदास जाट, विठ्ठल तुकाराम राठोड, राजेश उभयसिंग यादव यांच्या विरोधात माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। तसंच या सर्वांचा सूत्रधार असलेल्या आरोपीचा शोध सुरू असून याकरता 4 पथकं तयार करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी दिली आहे। माणगाव पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी मोठा असा जो एक्सप्लोजिव्हचा साठा जो आहे तो जप्त केलेला आहे। काल जेव्हा इथले पोलीस निरीक्षक श्री राजेंद्र पाटील आणि त्यांच्या टीमला माहिती मिळाली की एक गाडी आहे आणि ती पुण्याकडून इकडे माणगावच्या दिशेने येत आहे आणि त्यामध्ये काही स्फोटक आहेत। त्यात इथून टीम रवाना झाली आणि त्या टीमने जी गाडी आहे तर ती पुण्याकडून येणाऱ्या त्या रोडवरती त्या गाडीला थांबवलं आणि गाडी चेक केल्यानंतर त्यांना गाडीमध्ये 4 बॉक्स इलेक्ट्रिक डिटोनेटर आणि 50 बॉक्स जे आहे जिलेटिन त्या गाडीमध्ये मिळून आलं। एक छोटा टेम्पो आहे बोलेरो आणि त्याच्यामध्ये मिळून आला। त्या गाडीमध्ये एक ड्रायव्हर फक्त होता की जो ते माल घेऊन येत होता। त्याच्याकडे कोणतेही प्रकारचे डॉक्युमेंट्स मिळून आलेले नाही आणि त्याला हे पण सांगता येत नव्हता किंवा तो म्हणजे किंवा हे नेमकं पुढे डिलिव्हरी कुठं देणार आहे। आपण आपल्याच परत आपल्याला जेव्हा माहिती मिळाली की जेव्हा ती गाडी पकडली, ती गाडी पकडण्यापूर्वी एक डिलिव्हरी त्यांनी रोडवरतीच दिल्याचं आम्हाला लक्षात आलं। त्या आधारावरती एक पथक पालीला पाठवलं आणि पालीला एका ठिकाणी रेड केली। तेव्हा त्या ठिकाणी आम्हाला 5 बॉक्स जे आहे ते जिलेटिनचे त्या ठिकाणी त्या घरामध्ये मिळून आले आणि त्या व्यक्तीला ताब्यात घेतलं। तेव्हा लक्षात आलं की याच गाडीतून ते बॉक्स जे आहे ते डिलिव्हर करण्यात आलेले होते आणि यामध्ये एक वैशिष्ट्य असं की पालीला ज्यांना ते बॉक्स देण्यात आलेले आहेत त्यांच्याकडे कोणतेही स्फोटक ठेवण्याचे किंवा पुढे त्याचे वापरण्याचे लायसन्स नाही। त्याचबरोबर यातून आणखी माहिती मिळाली की पेनमध्ये एक अशी व्यक्ती आहे की ज्यांना अशा पद्धतीचे या व्यक्तीनंच किंवा या एजन्सीच्या माध्यमातून स्फोटक दिली जातात। त्यांच्याकडे जेव्हा आपण सर्च केलं तेव्हा तिथं पण काही स्फोटकं मिळून आली। असं करून आपण आतापर्यंत 3 लोकांना जे आहे ताब्यात घेतलेलं आहे। ते म्हणजे सुरुवातीला मुख्य जी गाडी आहे त्या गाडीचे ड्रायव्हर, त्यानंतर पालीतून ज्यांच्याकडे स्फोटकं मिळालेली ती व्यक्ती आणि पेनमध्ये मिळालेली व्यक्ती, अशा 3 लोकांना आपण ताब्यात घेतलेलं आहे आणि त्यांच्यावरती आपण कारवाई करतो आहे। वादळवारा लाईव्ह साठी प्रसाद गोरेगावकर, गोरेगाव। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।